ही पुणेकरांसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे आणि ही सगळी धोक्याची घंटा कुणी आणली असेल तर भारतीय जनता पार्टीने आणली आहे। नदी सुधार प्रकल्प आपल्याला दाखवला जातो, परंतु तो नदी सुधार प्रकल्प नाहीये, हे पुणे शहराची विध्वंसाची यांची पावलं आहेत। आणि यावर्षी यांचं नशीब चांगलं साहेब की इथं पाऊस झाला नाही 2019 सारखा। जर पाऊस झाला असता ना तर यांनी 2 ठिकाणी असे पॉईंट केलेत, ते पॉईंट सगळे आपल्याला उजनी धरणात दिसले असते। इतके यांनी घाणेरड्या पद्धतीने आम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर मांडतोय। 10,000 पुणेकर समोरच्या बाजूला रस्त्यावरती उतरले होते, तरी पण यांना काही याचं झालं नाही आणि या लोकांनी अशाच पद्धतीने काम चालू ठेवलं। आणि आज पुणे शहराची जी परिस्थिती होणार आहे या नदीमुळं, नदी काठची जी लोक आहेत, आज पाणी साहेब इथपर्यंत नसतं वरपर्यंत, हे संपूर्ण सगळं इथपर्यंत पाणी भरून वाहतं। आणि हेच जर पाणी, हीच नदी जर 700 फुटाची नदी 300 फुटावरती आणली तर काय नरसंहार होईल याची भीषणता या भारतीय जनता पार्टी अजूनही लोकांना दाखवत नाही। सुशोभीकरणाच्या नावाखाली निव्वळ सरनं रचायची कामं चालू आहेत आणि भविष्यामध्ये जर असं काही घडलं तर भारतीय जनता पार्टीला देशाची, पुणे शहराची जनता कधीच माफ करणार नाही। त्याच्याकरता यांना थांबवायचं असेल, यांना नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर आपल्यापुढे वंचित बहुजन आघाडी हा एक पर्याय आहे। या पर्यायाच्या मागे आपल्याला सगळ्यांना उभं राहावं लागेल। जर आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे यावेळेस उभा राहिला नाही, आपण ठरवायचंय, नागरिकांनी ठरवायचंय, पुणेकरांनी ठरवायचंय आपल्याला कसा खासदार पाहिजे। आपल्याला बाकडी वाजवणारा खासदार पाहिजे का बेंचवर बसून काम करून घेणारा खासदार पाहिजे। कारण या पुण्याचे महापौर साहेब जर हे महापौर दिल्लीला गेले तर लक्षात ठेवा, यांचा एक छोटासा मी उद्योग सांगतो, मी 15 वर्ष महापालिकेमध्ये ते सुद्धा होते। यांच्या प्रभागामध्ये महापौरांनी एक टॉय ट्रेन आणली 5 कोटी रुपयांची, त्याचं टेंडर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि टेंडर झाल्यानंतर ना ज्या कंपनीला हे टेंडर मिळालं होतं त्या कंपनीने टेंडर 0.5% बिलोनी टाकलं होतं आणि दिल्लीच्या एका नेत्याचा फोन आला आणि दिल्लीच्या एका नेत्याचा फोन येतो आणि त्याच्यानंतर हे 0.5% बिलो असलेलं टेंडर कलकत्त्याच्या ब्रेथवेट कंपनीला मिळतं आणि ती कंपनी 85-86 लाख रुपयाने अबाऊ टेंडर टाकते। 86 लाख रुपयाने अबाऊ टेंडर होऊन सुद्धा नागरिकांना विचारात घेतलं नाही। शेवटी ते कोथरूडकर आहेत, ज्यावेळेस कोथरूडकरांच्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यावेळेस मग नागरिकांनी ठरवलं या विषयाला विरोध करायचा। साहेब नागरिकांनी तो विषय हाणून पाडला। मला वाटते की लोकप्रतिनिधीचा असेल तर लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला पहिले विचारात घेतलं पाहिजे। मी तुमच्याकडे हे काम, विकासाचं काम घेऊन येतो, तुम्हाला ती आवश्यकता आहे का? मी एकमेव नगरसेवक पुण्यातला असा असेल, एखादं विकासाचं काम चालू झालं की त्या ठिकाणी माझा स्वतःचा मोबाईल नंबर टाकतो आणि लोकांना डायरेक्ट माझा ॲक्सेस देतो की कुठल्याही कामामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर वसंत मोरेला संपर्क करा। कारण मला माहिती आहे ती जनता तिथं असती, ती रात्रंदिवस तिकडे राहणारी असती, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात। आता या सगळ्या गोष्टी करत असताना पुण्याला नाही, महाराष्ट्राला या लोकांनी सगळ्यांनी कसं गृहीत धरलंय। यांना वाटतं की आम्ही कुठलाही पक्ष फोडा, कुणालाही कुठं घ्या, काही पण करा, आम्हाला जनता मत टाकणार। कारण यांना वाटतं की यांच्या मागं, म्हणजे आत्ताची मी महानगरपालिका सांगतो, यांच्या मागं यांना, या नगरसेवकांना, या आमदारांना, या खासदारांना वाटतं की आम्ही शहरामध्ये काही नंगानाच केला तरी चालू शकतं, कारण आमच्या मागं नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असतो। परंतु यांना माहीत नाहीये आमच्या सुद्धा मागं फोटो आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। आता बाळासाहेब आंबेडकरांसारखी ताकद आमच्या पाठीमागे उभी आहे। त्यामुळे मला वाटतं की या लोकांनी आता स्वप्न बघणं सोडलं पाहिजे। स्वप्न बघणं राहतील ही लोक आणि आमचा रोलर यांच्या कामांवरती सहज कसा फिरून जाईल तो तुम्ही 13 तारखेला बघताल। मी या सगळ्या गोष्टी करत असताना या राज्यातल्या, या शहरातल्या लोकांना कशा प्रकारे मूर्ख बनवलं जातं त्याच्यासाठी मी काही, कारण साहेब आपण पाहिलं असेल सध्या लावरे व्हिडिओ बंद झालाय, त्यामुळं वसंत या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर आलेत, त्यांचं स्वागत। सुजातदादा 300 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेत। सुजातदादा आपल्या या प्रचार सभेसाठी, माझं परवा दिवशी आमची कोपरा सभा झाली दादांची आमची,
आज दादा आत्ता सकाळी उस्मानाबादवरनं निघले तर ते आत्ता डायरेक्टली इकडे आले. त्यांचं टाळ्या वाजवून आपण सर्वांनी अभिनंदन करावं की मनापासून दादा आम्ही सर्व पुणेकर, शेवटी दादासुद्धा एक पुणेकर आहेत. आणि दादांनी मागच मला सांगितलं होतं ज्यावेळेस मी राजगृहामध्ये गेलो होतो त्यावेळेसच दादा म्हटले की मला खूप छान वाटतं की मी एक पुणेकर आहे आणि मी तुम्हाला मत देऊ शकणार आहे. मी त्यावेळेस दादांना सांगितलं की दादा तुमची 2 मतं. दादा मला म्हटलं मी 2 मतं देणार. मी दादांना तेव्हाच सांगितलं दादा आंबेडकरांचं 1 मत 1 लाख मतांच्या बरोबरीने आहे आणि तुमची 2 मतं म्हणजे आज या वसंत मोरेच्या मागे 2 लाख मतांची ताकद उभी राहिलेली आहे. हा वंचित बहुजन आघाडी असेल, सकल मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि वसंत मोरेवरती प्रेम करणारा पुणेकर असेल, यांच्या माध्यमातून खासदार झाल्याशिवाय पुणे शहरामध्ये राहणार नाही ही मला पूर्ण शाश्वती आहे. आणि दादांनी परवा दिवशी जेव्हा आम्ही गांधीनगरमध्ये, येरवड्याच्या गांधीनगरमध्ये जी आमची एक कोपरा सभा झाली, दादांनी त्या ठिकाणी लावरे व्हिडिओ पाहिला होता आणि मला आठवणीने सांगितलं तात्या लावरे व्हिडिओ तिकडं पण झाला पाहिजे. आणि म्हणून आज मी लावरे व्हिडिओ चालू करतोय. सगळ्यांनी हे पाहायचं आहे की आपल्याला कशा प्रकारे ही लोक मूर्ख करतात. मी या ठिकाणी माझ्या मित्राला विनंती करेल की प्रथम आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केलं होतं ते एकदा दाखवा. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार. आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग वॉशिंग पावडर निर्मा. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घोटाळा. आता यांना हे चक्की पिसिंगला पाठवणार होते परंतु चक्की पिसिंगपेक्षा त्यांना बाजूची स्वतःची खुर्ची खाली करून त्यांना खुर्ची दिली. त्याबद्दल मला वाटतं फडणवीस साहेबांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे त्यांचं. आणि यानंतरनं जेव्हा दादा स्वतः उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, विरोधी पक्षनेते असताना जे समोरची सत्ता होती त्यावेळेस अजितदादा हे स्वतः काय वक्तव्य करत होते ते जरा एकदा पहा. महागाई, पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का. 53 रुपये होतं 93 रुपये झाले. कोणी केले. भाजपने केले. अच्छे दिन आले का नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता 410 रुपये आहे का नाही. मग कुणी वाढवलं. भाजपाने वाढवलं. अच्छे दिन आले का नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई कमळाबाई घ्या कमळाबाई. रुको जरा सबर करो. खरंच सांगतो. तुम्ही म्हणाल का अजित आज असं बदललाय. मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. म्हणजे अच्छे दिन या राज्यामध्ये आले पण अच्छे दिन तुम्हाला आम्हाला नाही आले. अच्छे दिन अजितदादांना आले. अच्छे दिन फडणवीस साहेबांना आले. अच्छे दिन एकनाथ शिंदे साहेबांना आले. तुम्हाला आम्हाला अच्छे दिन नाही आले. आणि हे सगळं करत असताना जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच जर असे बोलत असतील तर मग बाकीच्यांनी काय त्यांच्याकडे घ्यायचं. मला वाटतं की मोदी साहेबांनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केले होते ते दाखवा जरा. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. Several days later. अजित अनंतराव पवार
मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी। आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं काय बटन दाबलं की 7 दिवसानंतर जी लोक जेलमध्ये जाणार होती 7 दिवसानंतर ती लोक तिथं सत्तेमध्ये जाऊन बसली। याच्यापेक्षा दुसरं कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच देशामध्ये होऊ शकत नाही, एवढं भयानक आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय। आणि याच्यामध्ये युती तर कुणासंग होणार नाही असं सांगण्यात येत होतं, परंतु आता फडणवीस साहेबांनी युतीच्या संदर्भात मध्ये जी मी एका तुम्हाला सांगतोय, कारण हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे। हे जर तुम्हाला दाखवलं नाही तर मला वाटतं की हे बऱ्याच दिवसापासून हे विषय चालू आहेत, सगळ्यांनी पाहिलेत, सोशल मीडियावर पाहिलेत, फेसबुकवरती पाहिलेत, व्हॉट्सअपवरती पाहिलेत, इन्स्टाला पाहिलेत, सगळीकडे पाहिले। परंतु पुन्हा एकदा यांना उजाळा देणं मला वाटतं या निवडणुकीच्या दरम्यान गरजेचा होता, म्हणून मी देतोय। फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादीच्या युतीच्या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं ते एकदा पहा। आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही। नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही 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 नाही। पण असं आहे, रुको जरा, सबर करो। तेव्हा मुंबईतल्या राजभवनातून एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, कारण साहेबांना बोलायचं आहे। मी या ठिकाणी बाकीच्या पुढच्या कुठल्या गोष्टी दाखवत नाही, माझं शिवस्मारक आहे फक्त, की जे आयुष्यामध्ये साहेब वसंत मोरेंनी काय केलं असेल ना, मला वाटतं की माझी कात्रची जनता सुद्धा इकडे बसलेली आहे। साहेब आयुष्यामध्ये कधी कुटुंबाला वेळ दिला नाही, पण त्या कात्रच्या तलावावरच्या दगडावरती जेवढं पावसाचं पाणी पडलं नसेल ना साहेब, तेवढं वसंत मोरेचा घाम पडला। आणि इतकं मी त्या तलाव सुशोभित करून दाखवला, त्याची एक झलक, फक्त त्या तलावाची एक झलक जी मोदी साहेबांनी मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधू म्हटले। आपण आज अटल ब्रिजवरनं जातो, अटल सेतूवरनं जात असताना माझ्या मनामध्ये एक विषय आला की जर या देशामध्ये मुंबईमध्ये 29 किलोमीटरचा अटल सेतू होऊ शकतो, मग माझ्या राजाचं 1 एकरातलं किंवा 10 एकरातलं स्मारक का होऊ शकत नाही। ठरवलं असतं तर यांनी सगळं केलं असतं, परंतु यांना कामं संपवायची नाही आहेत। आणि मी 2011 साली साहेब हे स्मारक उभं केलं, ते स्मारक एकदा दाखवा। मंत्री होते, त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, आणि त्यावेळची हे दृश्य आपण बघतोय। अगदी काही वेळापूर्वीचे जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं, या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडले। आम्ही उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तलावातला पुतळा आहे साहेब। 29 एकर तलावामध्ये मी हा कृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला। त्याच्याबरोबर सरळ रेषेमध्ये मी पांडुरंगाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मूर्ती उभी केली, आणि त्याच्यानंतर छाती अभिमानाने फुगवावी असा तिरंगा मी त्याच्या समोर उभा केला। ही माझ्या आयुष्यामध्ये मला कुणी जर विचारलं की वसंत मोरे 15 वर्ष राजकारणामध्ये तू काय केलं, तर मी ही कामं दाखवल। मला वाटतं पुणेकरांनी आमदार रवींद्र धंगेकरला विचारावं, महापौर मुरली मोहोळला विचारावं, वसंत मोरेत हिम्मत होती, त्यांनी नदी पात्रामध्ये तिकडं स्क्रीनवरती कामं दाखवली, तुमची कामं कधी दाखवणार? कधी तुमची कामं दाखवणार? अहो या पुण्यामध्ये आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये साहेब एक ललित गुन्हेगार तिकडे सापडला, 350 कोटी रुपयांचं ड्रग्ज त्याच्याकडे सापडलं। त्यावेळेस आमचे दंगेकर साहेब आमदार 8 दिवस रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे, रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे। का? त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा। परंतु साहेब मागच्या महिन्यामध्ये
याच ससून हॉस्पिटलमध्ये 32 वर्षाचा तरुणाला उंदरांनी चावून मारलं, मेला बिचारा 32 वर्षाचा तरुण. त्यावेळेस दंगेकर साहेब, वेअर इज दंगेकर, कुठं होता दंगेकर? तुम्ही का गेला नाही? तुम्ही ज्यावेळेस पुण्यश्वराचा विषय आला त्यावेळेस कुठं होता दंगेकर? तुम्ही ज्यावेळेस तिथला विषय, कारण 25 वर्षापासून जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होता, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा होता, माझ्याकडे बजेट आहे. पुण्यश्वराच्या शेजारच्या मस्जिदला कुणी बजेट टाकलं? रफिक भाई. आतमधले गट्टू बदलण्यासाठी आमदार गिरीश बापट साहेबांचं बजेट आहे. म्हणजे त्यावेळेस तिथं मस्जिद चालत होती तुम्हाला, आणि आता मस्जिद का तुम्हाला लगेच खटकायला लागली? मला वाटतं की मला पण अभिमान आहे, अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आले, मला सुद्धा अभिमान आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये रामाचं राजकारण नाही झालं पाहिजे. रामाच्या नावावरती तुम्ही मतं मागता, रामाच्या नावावरती मतं मागू नका, कामाच्या नावावरती मतं मागा, जो वसंत मोरे मागतोय. माझा पुणेकरांना प्रश्न आहे की तुम्ही स्वतः विचारा यांना की तुम्ही कामं कुठली तुमची कामं दाखवणार आहात. आणि ही सगळी कामं या शहरामध्ये, आज वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर आहे. आज सुद्धा साहेब या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी सिटी इंजिनियर असू शकतो, तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नीट करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये वॉटर इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये कचऱ्याचा इंजिनियर का नाहीये? ही कुठली लोक इथं दिली जात नाही, आणि फक्त मग नुसती विकासाच्या गप्पा मारले जातात. कोरोना काळ जर आपण आठवला तर कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आपण पाहिलं मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेची चौकशी झाली. पुणे महानगरपालिकेची काय होत नाही. मी काल एक लाईव्ह केला, शेकडो खाटा, शेकडो बेड आज त्या खरडीमध्ये पडून आहेत. मग इथला मुंबईचा घोटाळा निघू शकतो, पुण्याच्या महानगरपालिकेतला कोरोना घोटाळ्याची का चौकशी होत नाही? इथल्या घोटाळ्याची चौकशी होऊ शकत नाही, म्हणजे तिथला घोटाळा आणि इथला घोटाळा नाही का? या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवाव्यात. 2003 साली या पुणे शहरामध्ये साहेब, जे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या पुणे स्टेशनचा, आणि तिथं आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, याच्या बाजूला साहेब 2001 साली एक ठराव पास झालाय पुणे महानगरपालिकेमध्ये. त्याच्यामध्ये स्वर्गीय नगरसेवक अरुण दिमदिमे आणि 2 नगरसेवकांनी तो ठराव टाकला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला बरोबर 2 एकराची जागा रिकामी आहे, आणि या 2 एकराच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने मोठी लायब्ररी व्हावी, हे त्यांनी प्रस्ताव दिला होता. खरंच मला सांगतो, जर या भारतीय जनता पार्टीने, या काँग्रेसची सत्ता इथून मागं होती, यांना खरंच जर आंबेडकरी जनतेवरती बाबासाहेबांवरती प्रेम असतं ना, 21 वर्ष तो प्रस्ताव धूळ खात पडला नसता. 21 वर्षापासून तो प्रस्ताव साहेब आज सुद्धा धूळ खात पडू नये. मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी, त्याच जागेवरती, मी त्या जागेच्या विषयाला आता हात घातलाय साहेब. एक लाईव्ह केला, प्रशासन एवढं घाबरलं सुजात साहेब, दुसऱ्या दिवशीपासून तिथं नो मॅन झोन करून टाकला. एक वसंत मोरेंनी एंट्री मारली, मला वाटतं इथे शेकडो वसंत मोरे बसलेत. आता कधी जायचं तुम्ही ठरवा. आता फक्त तुम्ही ठरवायचंय कधी बाबासाहेबांचे जे आंबेडकर स्मारक आपल्याला करायचे, त्याचं विस्तारीकरण करायचे, त्याचा मुहूर्त तुम्ही काढायचाय. आणि तुम्ही ज्या दिवशी तो मुहूर्त काढताल त्या दिवशी वसंत मोरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तिकडे आलेला असेल, आणि ते स्मारक आपल्याला झालं पाहिजे. या शहराची आजची जर तुम्ही आरोग्य व्यवस्था पाहिली तर ही आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे, आणि याच्यामध्ये मला वाटतं की साहेब या शहराचं काही होऊ शकत नाही. आपणच ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर या शहराचा खासदार हा जर वंचित बहुजन आघाडीचं झाला ना, तर मी तुम्हाला आज सांगतो, एक स्वच्छ सुंदर शहर कसं असतं, नियोजित शहर कसं असतं, हे जर मी 5 वर्षामध्ये तुम्हाला करून नाही दाखवलं ना, तर परत मत मागायला तुमच्या दारामध्ये येणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत. माझ्या अजूनही कोपरा सभा होणार आहेत, आणि त्या कोपरा सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे. सुजात दादांना बोलायचे, साहेबांना बोलायचे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद तात्या. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, वंचितांचा युवकांचा बुलंद आवाज आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना मी विनंती करतो, कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय सुजातदादा आंबेडकर.
हॅलो हॅलो हॅलो. सर्वात प्रथम सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आज इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, पुण्याचे लोकप्रिय लाडके उमेदवार वसंततात्या मोरे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, पुण्याचे शहर अध्यक्ष मुनवरबाई कुरेशी, तसेच युवक अध्यक्ष आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे राज्य सदस्य ऋषिकेशदादा नागरे पाटील, विशालदादा गवळी, अफरोजभाई मुल्ला आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे महिलाच्या शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिताताई चव्हाण आणि इथे उपस्थित सर्व मंचावरचे मान्यवर, तसेच इथे उपस्थित माझ्या बंधूंनो, भगिनींनो, माता भगिनी आणि या चळवळीतल्या तमाम युवक साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ नाही घेणार. आपल्या सर्वांना इकडे बाळासाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. आपण पुण्याची पब्लिक इकडे तिकडे भेटतच राहतो, पण थेट मुद्द्यावरती हात घालायचा असेल तर आज आपण पुण्याची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला समजेल की गेल्या 7 वर्ष आपली ट्रॅफिकमध्ये अडकून गेलेली आहेत. 7 वर्षांपासून आपण ह्या मेट्रोचा खेळ चालू आहे तो बघतोय, जो खेळ खंडोबा चालू आहे तो बघतोय, आणि ह्या मेट्रोसाठी आपण आपल्या आयुष्यातली 7 वर्ष ही रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये अडकून घालवलेली आहेत. पण आता ही जी मेट्रो सुरू झाली आहे ती मेट्रो पुण्यातल्या नागरिकांचं काम सोपं करायला, प्रवास सोपा करायला सुरुवात नाही केली, तर ही मेट्रो फक्त एक पुण्याची शान आणि अभिमान की आम्ही एक मेट्रो आणली याच्यासाठी उभी केली. आणि तुम्हाला एवढ्याचसाठी मेट्रो बांधायची होती तर आमचे 7 वर्ष कशाला वाया घालवले? तात्यांनी फुलराणी उभी करून दाखवलेली ना आपल्याला. आणि आधी एक पुण्यामध्ये बस चालायची, आपल्याला माहिती असेल, पुणे दर्शन नावाची. ती बस बंद पडली आणि आता आपली मेट्रो चालू केली. ह्याच्यामधनं तुम्हाला रोज प्रवासी प्रवास करताना दिसणारच नाहीत. मंडे टू फ्रायडे खाली असते आपली मेट्रो. फक्त सॅटर्डे संडेला एकदा आपल्या शहरात मेट्रो झाली, आपण त्याच्यातनं प्रवास केला पाहिजे या भावनिकतेतनं लोक सॅटर्डे संडे प्रवास करतात. त्याच्यातनं 5 दिवस ही मेट्रो बंद पडलेली दिसते. आणि ट्रान्सपोर्टसाठी नाही तर टुरिझमसाठी अशा प्रकारची ही मेट्रो चालू केली आहे. आणि ही नागरिकांसाठी मेट्रो चालू नाही केली, कारण सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही ही मेट्रो नागरिकांसाठी चालू केली असती तर तुम्हाला दिसलं असतं की इकडे विद्यार्थ्यांचे पासेस, स्टुडंट पासेस, सिनियर सिटीजन्सचे पासेस, अपंगांसाठी वेगळे पासेस, मंथली पासेस हे सुरुवात करताना आपल्याला लोकांसाठी दिसले असते. पण अशी कोणत्याही प्रकारची सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली नाही. दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. पण आज पुण्यामधले जितके पण महत्वाचे कॉलेजेस आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, विद्यापीठ आहेत, ती बंद पाडून, त्यांचे डिपार्टमेंट्स बंद पाडून आज आपल्याला खाजगीकरण हे परत मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये उभं करताना दिसतंय. आणि आपल्याला पुण्यामधल्या ह्या खाजगीकरणाला विरोध करायचा आहे, शिक्षणाचा बाजारीकरणाला विरोध करायचा आहे. आणि शिक्षण सर्वांसाठी कायम स्वरूपी, मोफत आणि दर्जेदार याच प्रकारे राहिलं पाहिजे. आणि म्हणून 2019 पासून वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेऊन आली आहे की KG to PG हे शिक्षण मोफत, समान आणि दर्जेदार हे आपल्याला देणं हे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्याच बाजूनी पुण्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने इकडे विद्यार्थी बाहेरनं येतात, शिक्षणासाठी येतात, MPSC UPSCच्या क्लासेससाठी येतात, स्पर्धा परीक्षांच्या. या विद्यार्थ्यांना मला नुसता एक प्रश्न विचारायचा आहे की आज कंत्राटीकरण होतंय, तुम्ही किती अभ्यास करा, तुम्ही कितीही पेपर लिहा, तुम्ही कितीही परीक्षा द्या,
जर तुमची नोकरी आणि जर तुम्ही ज्या शासकीय पदासाठी तयारी करत होता तेच भाड्यावरती कॉन्ट्रॅक्टवरती दिलं जात असणारे, तर तुम्ही इतका खटाटोप करायचा काय अर्थ? आणि दुसऱ्या बाजूला हे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणाऱ्या मास्टरांना मला एक गोष्ट सांगायची आहे की हे विद्यार्थी तर उद्या बेरोजगार होतीलच, कारण ह्यांच्या जे नोकऱ्या होत्या त्या कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती दिल्या जाणार आहेत. पण तुम्ही 25 वर्षांपासून जे क्लासेस चालू होत होतात ते क्लासेस पण बंद पडणार आहेत आणि 25 वर्षांनंतर तुम्ही पण बेरोजगार होणार आहात. कारण जर स्पर्धा परीक्षा बंद झाल्या तर तुमच्याकडे शिकायला येणारे कोण? आणि हा मुद्दा इकडच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मास्तरांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे. आणि ह्याच प्रकारे आपल्याला पुण्याच्या विकासासाठी मेट्रो परत एकदा नागरिकांसाठी उपलब्ध होईल आणि ती नागरिकांसाठी चालेल. ट्रॅफिकची समस्या, खाजगीकरणाची समस्या आणि पुण्यातल्या विकासासाठी आपल्याला एकदा बदल घडवून बघायचा आहे. आणि तो बदल आपल्याला यावेळेस वसंततात्या मोरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने मिळालाय. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त मतांनी आपण वसंतदादांना निवडून द्यावं. आणि जाता जाता आपल्या सर्वांसमोर दोनच गोष्टी मांडून जातो. पहिली गोष्ट ही की सर्वांमध्ये युती का नाही झाली, युती करायला हवी होती अशी एक चर्चा होती, आहे, व्हायची. आणि त्या चर्चेवरती जर तुम्हाला परत एकदा विचार करायचा असेल तर परवा रात्री नरेंद्र मोदींचा एक TV9 वरती इंटरव्ह्यू झाला. तो इंटरव्ह्यू बघावा. त्यांनी अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंबद्दल बोललंय, इतक्या प्रेमाने, इतक्या मायेने, इतक्या लाडाने त्यांच्याबद्दल बोललंय की असं वाटतं की शिवसेना कधी फुटलीच नाही आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना कधी गेलीच नाही. आणि तुम्ही जेव्हा ह्याचा अर्थ मागच्या 3 महिन्यांच्या घटनांबरोबर संदर्भ जोडता आणि तुम्हाला हे कळतं की युती होताना, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होताना बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलेलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या किंवा आमच्या मतांवरती तुमचा उमेदवार किंवा तुमचा पक्ष निवडून आला तर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत, ते लिहून द्यायला शिवसेनेचा नकार का होता हा खास करून तुम्हाला त्या इंटरव्ह्यू बरोबर दिसेल. आणि ह्याच इंटरव्ह्यूमुळे आज महाविकास आघाडीमध्ये महाबिघाडी होताना आपल्याला दिसतीये. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी खुर्द ज्याला आपण म्हणतो, ह्या लोकांमध्ये एक भांडण सुरू झालंय आणि अविश्वास सुरू झालाय शिवसेनेच्या लोकांबरोबर. आणि त्यांना विश्वास नाहीये की उद्या जर शिवसेना निवडून आली किंवा शिवसेनाचे उमेदवार निवडून आले तर ते परत भाजपमध्ये घर वापसी करणार नाहीत का, ही खात्री आज महाविकास आघाडीच्या लोकांना नाहीये शिवसेनेबद्दल. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की त्यांच्यामध्ये आता पुढच्या काही टप्प्यांमध्ये ताळमेळ कोसळेल, त्यांच्यामधला समन्वय कोसळेल. आणि ह्या पद्धतीने परत एकदा काही लोक जी ईडी, CBI आणि मोदीच्या दहशतवादाला घाबरतात त्या लोकांना घाबरून त्यांना डरपोक बनवून परत एकदा भाजप सत्ता हातात करेल. पण तुम्हाला जर हे भाजपचं षडयंत्र रोखायचं असेल तर तुम्हाला अशा लोकांना निवडून द्यायला लागणार आहे, अशा पक्षाला निवडून द्यायला लागणार आहे जो ईडी, CBI अजून कोणतेही चौकशीला न घाबरता नरेंद्र मोदी असो, RSS असो, मोहन भागवत असो, भाजप असो, त्यांना ठामपणे छातीवर घेतात आणि उरून पुरतात. अशा पक्षाला, अशा उमेदवाराला, अशा नेत्यांना आपल्याला निवडून द्यायचंय. आणि ह्याच्यामधनच आपण खऱ्या अर्थानं भाजपचा पराभव करू शकणार. अजून एक गोष्ट जी चर्चेत होती की लोक म्हणत होते की वसंततात्या अचानक वंचित मध्ये कधी आले, ते वंचित बरोबर कधी दिसले नाहीत. पण मला ह्या लोकांना सांगायचंय की 2022च्या रमजानच्या महिन्यामध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी हा ठाम भूमिका घेतली होती की एका संपलेल्या पक्षाला मस्जिदीवरती भोंगे चढवून आम्ही राजकारण करू देणार नाही, तेव्हा जरी ते त्या पक्षात असले तरी तेव्हा वसंततात्यांनी आमच्या बाजूनी भूमिका घेतली होती. आणि त्यांनी हे ठामपणे म्हटलं होतं की तुमच्या दंगलीचं राजकारण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुंबईमध्ये करा, आमच्या कात्रजमध्ये करायचं नाही. आणि कात्रज मधल्या एकाही मशिदीवरती भोंगे चढू दिले नाहीत. हे आपले वसंततात्या मोरे आज तेव्हा आपल्या भूमिकेला समर्थन केलं
आज जाहीरपणे आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेऊन आपल्याला खासदार बनताना ते दिसत आहेत. आणि जाता जाता सर्वांना एकच गोष्ट सांगून जातो फक्त, की ज्या लोकांनी ती भोंग्याची भूमिका घेतलीये त्या लोकांचं गेल्या 1-1.5-2 महिना एक व्हिडिओ व्हायरल होतोय की 2 देतो का रे, 3 देतो का रे. मी काय प्रकाश आंबेडकर आहे का? त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की अरे प्रकाश आंबेडकर बनणं ते स्वप्न सोडून द्या. बाळासाहेब आंबेडकर बनणं तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये. तुम्हाला 2 काय 3 काय, तुम्हाला 0 दिला आणि तुमचा बिनफुकटचा पाठिंबा घेऊन टाकला भाजपनी. तुमच्या इंजिनची दिशा इतक्या वेळा बदलली आहे की चालत्या गाडीतनं लोक बाहेर पडायला लागली आहेत आता. आणि तुम्ही 2 देता काय 3 देता कायचा विषय केला. अरे 2 देता काय 3 देता काय सोडा, तुमच्यातनं एक घेतला आणि त्याला पुण्याचा पुढचा खासदार बनवला. आणि म्हणून आपल्या सर्वांना समजलेलं की परिस्थिती काय, आपल्या सर्वांना समजलेलं की घाबरणारी लोक कोण आहेत, आणि आपल्या सर्वांना समजले की स्वतःला विकणारी लोक कोण आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला ठामपणे परत एकदा पुण्याचा विकास करायचा असेल, जर आपल्याला परत एकदा लोकशाही ठामपणे उभी करायची असेल, जर आपल्याला भारताचं संविधान वाचवण्याचं असेल, तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या 13 तारखेला आपण सर्वांनी ताकदीने मतदानाला बाहेर पडायचंय आणि मतदान करायचंय. तुम्हाला आपली निशाणी माहिती आहे काय? काय? रोड रोलर. ती 1 नंबर कडक निशाणी मिळालेली आपल्याला. आणि इकडच्या भ्रष्टाचारांचा, जातीवाद्यांचा आणि मक्तेदारांच्या अंगावरती हा रोड रोलर आपण चढवणार आहोत वंचितांचा. आणि बाकीच्यांच्या निशाणीसारखी आपली नाहीये निशाणी, विकास कामाची निशाणी आहे आपली, बाकीच्यांसारखी नाहीये की भाजपवाले येतात निवडणुकीमध्ये कमळचा फूल दाखवतात आणि निवडणुकीनंतर आपलाच एप्रिल फूल बनवून निघून जातात. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले येतात, इलेक्शन मध्ये पंजा दाखवतात आणि इलेक्शन संपल्यानंतर दूरूनच असं टाटा बाय बाय खतम गया. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या 13 तारखेला जास्तीत जास्त मतांनी आपण वसंततात्या मोरे यांना निवडून द्यावं. रोड रोलरच्या बटनावरती आपला शिक्का मारावा. एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय संविधान. यानंतर आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर, आप संघर्ष करो. नेते बाळासाहेब आंबेडकर, आप संघर्ष करो. पुणे की पसंद. धन्यवाद. वसंत मोरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. तेरा तारखेला निवडणुका आहेत. या निवडणुकांमधल्या सारे 2 भाग मला झालेले दिसत आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं
तो जो नवीन वर्ग होता, अपेक्षेचा वर्ग होता, काँग्रेसला शिव्या देत देत त्यांनी असं मतदान दिलं. आता त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून मताची टक्केवारी ही कमी आलेली आहे. तेव्हा आपल्याला असणारा उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी बीजेपीला आणलं निवडून त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. आपल्याला असणारा आपली सत्ता आणायची आहे आणि म्हणून आपण पूर्णपणे 100% मतदान केलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांचा भ्रमनिराश झालाय ते अनेक कारणं आहेत. त्याच्यातलं सगळंच पहिलंच कारण जे आहे, 2012 साली सोनिया गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांना असणारी एक उपमा दिली होती. ही उपमा मौत का सौदागर म्हणून अशी असणारी उपमा दिली होती आणि त्यावेळेस फार टीका झाली. काँग्रेसवाल्यांना त्यावेळेस वाचवता आलं. मला असं वाटलं की आता काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये पूर्णपणे संधी आलेली आहे. मोदींचे कपडे फाडण्याची संधी आलेली आहे. ती संधी ते सोडणार नाहीत. आणि याचं कारण का, तर कोविडच्या कालावधीमध्ये WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी रेमडेसिवीर वरती बंदी आणली आणि या औषधामुळे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून त्याचा वापर करू नये म्हणून आदेश काढले. परंतु भारतामध्ये हे रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करणारी जी कंपनी आहे ती गुजरातमध्ये आहे. झँडो नावाची असणारी कंपनी आहे की ती मॅन्युफॅक्चर करते. पहिल्यांदा हिच्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्न देशामध्ये झाला. त्यावेळेस या झँडो नावाच्या असणाऱ्या कंपनीने 18 कोटीचे असणारे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड खरेदी केले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये टाकले. भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये टाकले. जी बंदी होणार होती ती बंदी झाली नाही आणि रेमडेसिवीरचा आपण बघत असाल की या ठिकाणी ब्लॅक मार्केट झाला आणि आज त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसतोय. काँग्रेसकडे एवढी मोठी संधी आली होती की जगामध्ये जे औषध बॅन करण्यात आलं होतं ते भारतामध्ये विकण्यात आलं. आणि सोनिया गांधीने 2012 साली जो जुमला वापरला होता, मौत का सौदागर म्हणून असताना म्हटलं होतं, त्यांनी विचारलं असतं की एका बाजूला जग रेमडेसिवीर बॅन करते आणि तुमच्या खात्यामध्ये 18 कोटी आले आणि तुम्ही ते चालू केलं, तुम्ही मौत के सौदागर आहात की नाही याचा असणारा खुलासा तुम्ही करा. परंतु दुर्दैवाने काँग्रेस पक्ष उचलायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. हा जो भ्रमनिराश झालेला जो वर्ग आहे तो हा मोबाईलवरती आहे, तो इंटरनेटवरती आहे. त्याला पूर्ण डेटा त्या ठिकाणी सापडतोय. मी इथल्या असणाऱ्या RSS वाल्यांना विचारतोय, हिंदू महासभेचा असणारं हेडक्वार्टर हे पुण्यामध्ये आहे, त्यांनाही मी असणारं विचारतोय की 2014 मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याच तागायत किती भारतीयांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी निघून गेले. राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. राज्यसभेमध्ये हाच प्रश्न विचारण्यात आला की 2014 पासून
तर हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयाने परदेशी गेले हा प्रश्न विचारला नाही, तर किती भारतीयाने नागरिकत्व सोडलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला आणि सरकारी उत्तर आलेलं आहे की हा प्रश्न विचारेपर्यंत 17 लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं अशी असणारी परिस्थिती. तो देशाबाहेर गेला असता तर मी समजू शकलो, तो देशाबाहेर गेला असता मी समजू शकलो असतो, पण तो नुसता देशाबाहेर गेला नाही, तो नागरिकत्व सोडून गेला हे आपण लक्षात घ्या. तो नागरिकत्व सोडून गेला, त्याला कारण विचारण्यात आली, सरकारने कसलीही कारण दिली नाहीत अशी परिस्थिती. सरकारने कसली कारण दिली नाहीत. नागरिकत्व कोण सोडतो? ज्यावेळेस त्याला इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असतो, इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असेल त्यावेळेस तो नागरिकत्व सोडतो आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतो. का दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं की त्याला संरक्षण मिळतं. पण यांनी सोडलं का? इथल्या असणाऱ्या विश्व हिंदू परिषद संघाचे असणारे कार्यकर्ते मोदींना मत द्या म्हणून सांगतात, त्यांना असणारा विचारतोय, जग जाहीर विचारतोय की तुम्ही त्याचं उत्तर सांगा का हे सोडून गेले म्हणून. जे वसुलीचं राज्य, जे वसुलीचं राज्य सुरुवात झालं, पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, हे सहानुभूतीदाराचं कार्यालय असलं पाहिजे. परंतु पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्य राहिलं नाही, सहानुभूतीधारकाचं कार्यालय राहिलं नाही, तर ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाने हा जो इलेक्ट्रल बॉन्डचा जो जजमेंट दिला त्याच्यामध्ये सरळ म्हटलंय की ही वसुली इल्लीगल आहे, ही वसुली बेकायदेशीर आहे. आणि का म्हटलं? आणि का म्हटलं तर ज्यांच्याकडून वसुली करण्यात आली त्यांना ईडीच्या नोटिसा होत्या, त्याच्यापैकी काही जण बेल मागत होते, काही जणांची चौकशी त्या ठिकाणी झाली होती आणि झांडो सारख्या कंपनीला त्या ठिकाणी औषध जी बॅन केलेली आहेत ती विकता यावी म्हणून असं केलेलं आहे. ही जी 17 लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेली त्याचं कारण ते आहे की त्यांनाही वसुलीच्या नोटिसा गेल्या होत्या, त्यांनाही धमकवण्यात आलं होतं, त्यांनाही धमकवण्यात आलं होतं, चंदा द्या नाही तर ईडीला समोर जा, चंदा द्या नाही तर जीएसटीला समोर जा, चंदा द्या नाही तर इन्कम टॅक्सला समोर जा. या जाचातून वाचण्यासाठी आणि भारतीय सरकारच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी यांनी नागरिकत्व सोडलं हे लक्षात घ्या. मागच्या 10 वर्षामध्ये 17 लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं, हे भारतीय नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात घ्या. 50 पासून 14 पर्यंत हा कालावधी आपण धरला तर 7,000 लोकांनी फक्त नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे. आणि त्यांचं वय आपण पाहिलं तर ते 60-70च्या आसपास होते. म्हणजे सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी नव्हती, सत्ता देश विकसित करण्यासाठी नव्हती, सत्ता ही आपला पार्टी फंड वाढवण्यासाठी होती हे लक्षात घ्या. न खाऊंगा न खाने दूंगा. सुप्रीम कोर्टाने म्हटलं तुम्ही 12,000 कोटी खाल्लेत, इल्लीगल पद्धतीने खाल्लेले आहेत. आणि आता असणारा हेच भारतीय जनता पक्ष म्हणतंय की पुन्हा आम्हाला सत्ता द्या, आम्ही याच मार्गाने पैसा कमवू. आणि आतापर्यंत राजकीय नेत्यांवरती धाडी घातल्या,
आतापर्यंत त्यांनी इंडस्ट्रियल वर्गावरती सत्ता धाडी घातल्या, व्यापारी त्याच्यातून शिल्लक राहिलेला आहे आणि छोटा दुकानदार शिल्लक राहिलेला, हे लक्षात घ्या. पुढच्या 5 वर्षामध्ये याच सरकारचं टार्गेट इथला व्यापारी आणि छोटा दुकानदार राहणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे, जागतिक बँकेचा असणारा अहवाल आलेला आहे भारताच्या आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस भारतावरती कर्ज हे 26 रुपयाचं कर्ज होतं. हे 26 रुपयाचं कर्ज होतं. आज इलेक्शन होत आहेत, या इलेक्शन होत असताना 26 रुपयाचं असणारं कर्ज आता 84 रुपयावरती झालेलं आहे. 84 रुपीज त्या ठिकाणी झालेलं आहे आणि 2 वर्षानंतर ते 96 म्हणजे 86 रुपयावरती त्या ठिकाणी होणार आहे. आपण लक्षात घ्या. 96 रुपयावरती होणार आहे, आपण असताना लक्षात घ्या. 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत. 4 रुपये देश चालवण्यासाठी राहणार आहेत. एखाद्याचा पगार 20,000 असेल, तो आनंदात आपला घर चालवतो. त्यांनी कर्ज काढलं तरी त्याचा असताना भागत, पण ते कर्ज फेडता आलं नाही आणि हप्ता वाढत गेला आणि 20,000 असताना 16,000 जर हप्ता भरण्यामध्ये गेला तर 4,000 तू घर चालवू शकतो का? जसं घर आपण चालवू शकत नाही, तसं 4 रुपयामध्ये देशही चालवू शकत नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. ही परिस्थिती आलेली आहे देशामध्ये. ही परिस्थिती या ठिकाणी देशामध्ये आलेली आहे आणि म्हणून मी संघाला विचारतोय, इथं हिंदू महासभेला असताना विचारतोय की या देशातली तिजोरी भरण्यासाठी आणि सरकार चालवण्यासाठी रेल्वेची 70% तुम्ही विक्री केलेली आहेत की नाही हे सांगा. रेल्वे 2014च्या अगोदर 100% सरकारी मालकीची होती. 2014च्या अगोदर 100% मालकीची होती. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने 70% रेल्वे विकलेली आहे, 30% फक्त शिल्लक राहिलेली आहे. मी मध्यंतरी असं उपमा दिली होती की आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एका दारुड्याची वृत्ती दोघांची सारखी आहे. काय फरक नाही. दारुड्याला नशा ही गरजेची बाब आहे. नोकरी गेली मग तो घरातला काय विकतो? अंडी संपल्यानंतर राहणारं घर विकतो. मोदीने रेल्वे विकली, एअर इंडिया विकली, माझ्या अगोदरच्या वक्त्याने LIC विकायला काढली आहे. अडाणीच्या नावाखाली ती डुबवत चालली अशी परिस्थिती आहे. इथल्या बँका प्रायव्हेटायझेशनच्या मार्गावरती आहेत. ऑइल कंपन्या या प्रायव्हेटायझेशनच्या मार्गावरती आहेत. आयर्न ओरच्या कंपन्या आहेत या विकण्याच्या मार्गावरती आहेत. का? तर सरकार चालवण्यासाठी पैसा पाहिजे. सरकार चालवण्यासाठी पैसा पाहिजे. तिजोरीमध्ये पैसा नसेल, विका आणि पैसा घ्या. दारुड्यासारखं दारुड्याकडे शेवटी राहिलं नाही, तो घर विकून टाकतं. मोदीने आता तीच प्रथा या ठिकाणी अवलंबलेली आहे का या देशाची संपत्ती विकायचा आणि देश चालवायचा. बाबासाहेब असं म्हणाले होते की हे जे राजकीय सार्वभौम आहे, ही जे राजकीय सार्वभौम आहे, पॉलिटिकल सार्वभौम जे आहे, हिचा कणा हा आर्थिक कणा हे लक्षात घ्या. आर्थिक कणा हे असं लक्षात घ्या.
आपण सुद्धा एका सावकाराकडून कर्ज घेतलं आणि सावकाराचं कर्ज फेडलं नाही तर सावकार जे म्हणेल ते आपण मान्य करतो की न करतो? मान्य करतो की न करतो? आता उद्या सगळं मोदीने विकलं तर आपला आर्थिक कणा शिल्लक राहणार आहे का? आणि आर्थिक कणा शिल्लक राहिला नाही तर कोणी यावे आणि टिकली मारून जावे अशी परिस्थिती झाली आहे की नाही? उद्या मांडतोय मी ते सगळं. ते यांनी देशाला खोकला केला हे आपण सर्व लक्षात घ्या. पूर्णपणे खोकला केलेला आहे आणि ह्या खोकलेपणातून आपल्याला देशाला ह्या ठिकाणी वाचवायचं आहे. काँग्रेसचे सोनिया गांधी इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे? राहुल गांधी इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे? खरगे इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे? मोदींवरती टीका करताना बघितलेलं आहे का? मी हे जे मांडलंय ते सभागृहातलं मांडलंय, माझ्या मताचं काहीच मांडलेलं नाहीये. मग काँग्रेसवाल्यांना तुम्ही का नाही मांडत? हे सगळ्यात विरोधी पक्ष तुम्ही आहात ना. आम्ही देशभराचे विरोधी पक्ष आहोत. मग देशभराचे विरोधी पक्ष असताना हे तुम्ही मांडत का नाही आहात? तुम्ही मांडायला घाबरताय का? का तुम्हाला असं वाटतंय की मोदीवरती टीका केली की आपल्याला जेल झालं? ही भीती आहे का? आणि ही भीती यांच्या डोक्यामध्ये आहे. ही भीती यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदीने 13 वर्षापूर्वी मनमोहन सिंगांनी केलेलं भाषण त्याच्यातलं एक वाक्य घेतलं की या देशाची संपत्ती मुसलमानांच्या हातामध्ये देणार काँग्रेस, हे त्यांनी म्हटलं. त्याचं पूर्ण भाषण